आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळते तशी चमचमीत अंडा करी कशी बनवायची ती पाहूयात. तर ही अंडा करी फक्त रोटीसोबत नाही तर चपाती आणि भाकरीसोबत सुद्धा अप्रतिम लागते. अगदी साध्या भातासोबत सुद्धा तुम्ही ही वाढू शकता. खूप मस्त झालेली आहे आणि खूप जास्त साहित्य वगैरे लागत नाही. झटपट बनवून तयार होणारी आहे. सगळ्यात पहिलं आपल्याला अंडी उकडवून घ्यायची आहेत आणि लगेच तयारीला लागायचे. तर इथे मी अंडी उकडून घेतलेली आहेत. तव्यावरती थोडंसं तेल घालायचं आणि यावर अंडी आपल्याला थोडीशी परतवून घ्यायची. अंडी परतवून घेतल्यामुळे ह्याला मस्त स्मोकी फ्लेवर येतो. तर इथे मी तेल वापरलेलं आहे. तेलाऐवजी बटर वापरलं तरी चालेल. अंडी परतताना एक चिमूटभर मीठ आणि लाल तिखट घालायचे आणि एक 5 मिनटं ही अंडी अशी छान फ्राय करून घ्यायची आहेत. त्यानंतर ही अशीच ठेवायची आहेत. ह्याला थोडीशी कट मारून घेतली तरी चालतील. आता इथे आपण वाटण करून घेऊयात. पिकलेला छान लाल टोमॅटो घ्यायचा आहे. 8-10 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं घेतलेलं आहे आणि 10-12 काजू घ्यायचे आहेत. ह्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तुम्हाला ग्रेव्ही किती बनवायची त्या अंदाजाने काजू आणि टोमॅटोचा वापर करा. इथे मी थोडीच ग्रेव्ही बनवली होती. थोडेसे खडे मसाले आणि जिरे घेतलेले आहे. खडे मसालेसुद्धा मी कमीच वापरलेले आहेत. तेल आणि बटर गरम झाल्यानंतर ह्यात मसाले घालायचे. मसाले परतल्यानंतर एक चिरलेला कांदा घालून चांगलं परतवून घ्यायचं आहे. कांदा परतल्यानंतर ह्यात आपण तयार करून घेतलेली पेस्ट घालायची आहे आणि ही तेल सुटेपर्यंत छान परतवून घ्यायची. टोमॅटो आपण जेव्हा भाजीमध्ये घालतो तेव्हा असं तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं की टोमॅटोचा वास किंवा आंबटपणा ग्रेव्हीमध्ये राहत नाही. चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. त्यानंतर ह्यात मसाले घालायचे आहेत. पाव चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा चिकन मसाला वापरलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर घातलेली आहे आणि लाल तिखट आवडीप्रमाणे वापरायचे. मसाले घातल्यानंतर 1-2 मिनटं परतवून घ्यायचे. गरम मसाला पण थोडासा वापरला तरी चालेल. इथे मी गरम मसाला वापरलेला नाही आहे. त्यानंतर ह्यात पाणी घालायचे. तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी घाला. इथे मी साधारणतः 1-1.5 ग्लास पाणी वापरलेलं होतं. 1 चमचाभर मीठ घालायचे आणि ह्याला छान उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आल्यानंतर गॅस एकदम लो करायचा आहे. गॅस लो करून 1-2 मिनटं ग्रेव्ही छान उकळवून द्यायची. त्यानंतर ह्यात अंडी घालायची आहे. अंड्याला थोडीशी कट मारून घेतलेले आहेत आणि आता ह्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवून एक 5 मिनटं फक्त आपल्याला हे शिजवून घ्यायचे. 5 मिनटामध्ये मस्त ही ग्रेव्ही तयार होते. अंडी आपण फ्राय करून घेतल्यामुळे ह्याला छान फ्लेवर येतो. बटर घातल्यामुळे भाजी अजूनच छान होते चवीला. वरून मस्त कोथिंबीर घालायची. गॅस बंद करायचा आहे. गरमागरम ही अंडा करी चपाती, भाकरी किंवा भातासोबत खायला घ्या. अप्रतिम झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.